जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। आपल्या सर्वांना प्रथम JBN महाराष्ट्र न्यूज कडून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। पाहूया परिसरातील काही ठळक घडामोडी आजच्या बातमीपत्रात। आषाढी एकादशी निमित्त परिसरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली। प्रति पंढरपूर शेंदुर्णी येथील त्रिविक्रम मंदिरात नामदार गिरीश भाऊ महाजन व सौ साधना महाजन यांच्या शुभ हस्ते मध्यरात्री 12:30 ते 2:30 दरम्यान विधिवत पूजन करण्यात आले। या प्रसंगी पंचक्रोशीतील वारकरी मंडळी उपस्थित होती। अवघी शेंदुर्णी नगरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमली होती। विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या तीरी माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी। बाप आणि आई, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी, आहे शेंदुर्णी हे खानदेशातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं। सुमारे 300 वर्षापूर्वी या गावामध्ये संत श्रेष्ठ श्री कडोजी महाराज येऊन गेले। त्यांनी साक्षात पांडुरंग, पंढरपूरचा पांडुरंग या गावामध्ये आणला। ते अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत असताना आषाढी कार्तिकीची वारी करायचे। थकलेले असताना देवानी त्यांना सांगितलं की मी तुझ्या शेंदुर्णीच्या गावामध्ये आहे। गावाच्या मोठ्या उकिरड्यामध्ये ते होते। त्यावेळेला जहागीरदाराचं राज्य या ठिकाणी होतं। त्यांनी जहागीरदारांना विनंती केली आणि साक्षात पांडुरंग या धरतीतून त्यांनी काढले। आज आपण पाहतो जळगाव जिल्ह्यामध्ये 1475 गावं आहे। त्याच्यापैकी केवळ शेंदुर्णी गावामध्ये साक्षात त्रिविक्रम देवता निघालेली आहे। कार्तिकी 14ला आणि आषाढी एकादशीला साऱ्या महाराष्ट्रातून, साऱ्या देशातून ही लोक या ठिकाणी प्रचंड संख्येने येतात। इथलं महत्त्व असं आहे की आषाढीच्या एकादशीला दिवसातून 3 वेळेला दर्शन केलं तर पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन झालं। अशा प्रकारची आख्यायिका आणि मान्यता या ठिकाणी आहे। या ठिकाणी मनोभावे परमेश्वराजवळ जी आराधना केली ती पूर्ण परमेश्वर करतो। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिविक्रम चरणी प्रार्थना करतो की हे शेंदुर्णी तालुका, जळगाव जिल्हा, सारा महाराष्ट्र, सारा देश हा सुजलाम सुफलाम होऊ दे। शेतकऱ्याला चांगले सुखीचे दिवस येऊ दे, त्याला खूप पिकू दे, माय माऊली भरभरून वाहू दे। अशा प्रकारची त्रिविक्रम चरणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रार्थना करतो। आम्ही आषाढी यात्रेनिमित्त आदर्श तरुण मित्रमंडळातर्फे विशेष करून भगरीचं वाटप केलेलं आहे। 4 ते 5 क्विंटलच्या जवळपास भगरीचं वाटप आम्ही फ्री ऑफ चार्ज करतो आहे। आलेल्या भाविकांची व्यवस्था व्हावी, त्यांना फराळाचा लाभ व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो।
मंदिराचा विश्वस्त व्यवस्थापक व पुजारी म्हणून अनेक 350 वर्षापासून वंशपरंपरेने 8 पिढ्यापर्यंत काम पाहतो आहे. श्री त्रिविक्रम मंदिर हे संत कडूजी महाराजांना दृष्टांतातून प्राप्त झालेली ही पूर्वापार कथा आहे. हा, आम्ही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर या माध्यमातून आम्ही सर्व सेवेकरी जय हिंद नगर शेंदुर्णी केंद्र शाखेतर्फे आम्ही या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा असा उपक्रम राबवत आहोत, ज्याच्यामधून अशी काही औषधं आमच्या परमपूज्य गुरुमाऊलींनी शोधलेली आहेत की ज्यामधून कॅन्सरसारखे आजारसुद्धा दुरुस्त होतात. आणि पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावातील प्रसिद्ध गोविंद महाराज मंदिरात सुद्धा भक्तगणांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पिंपळगाव हरेश्वर येथे या निमित्ताने सालाबादाप्रमाणे भरणारी यात्राही मोठ्या उत्साहात भरली होती. बालगोपालांसह सर्व जाती धर्मीयांनी यात्रेचा आनंद लुटला. कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं, कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं. आज आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांनी आज तोंडापूर येथील रुक्मिणी मंदिराकडे मार्गक्रम केलेलं आहे. ही आज वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जोशामध्ये हे मार्गक्रम करत आज ही वारी तोंडापूरला मार्गक्रम करणार आहेत. त्या संदर्भात आपण वारकऱ्यांचा उत्साह आहे तो भजनात बघतो आहोत, गाण्यामध्ये, मृदुंगामध्ये, टाळाच्या गजरामध्ये हा जो ओसांडून वाहणारा उत्साह आहे, जोश आहे, जोर आहे तो आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या अंगात भिनला आहे असं दिसून येतं आहे. आपण या ठिकाणी आलेले काही वारकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की आषाढी निमित्त हा जो दिंडीचा सोहळा आहे त्याच्या मागचं कारण काय आणि त्यांना यातून कोणती अनुभूती किंवा कोणता अनुभव येतो या संदर्भात आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. दरवर्षी या आमचं आपलं पहिलंच वर्ष असल्यामुळे आम्ही गजानन भक्त मंडळ कालसिंगी हे तोंडापूर येथे वारी घेऊन जात आहे. तरी आमचं हे पहिलंच वर्ष असल्यामुळे आम्ही भक्तमंडळ हे खूप आनंद आणि खूप उत्साहानं आणि खूप प्रेमानं तिथे विठुरायाच्या दर्शनाला आम्ही आज तिथे जातो. आमच्या शाळेची एक शैक्षणिक आणि सांस्कृतिक सहल म्हणून आम्ही या वारीमध्ये सामील झालो आहोत. एक महाराष्ट्राला वारसा लाभलेला वारकरी संप्रदायाचा म्हणून आमच्या गावातील भक्तिभावाने निघालेले वारकरी हे दिंडीमध्ये विठू माऊलीच्या दर्शनासाठी जात असताना आम्ही एक सांस्कृतिक आणि एक शैक्षणिक वारसा म्हणून आमच्या मुलांना या दिंडीमध्ये आम्ही सहभागी केलं. आणि एक हे पुरातन काळापासून एक मंदिर आणि या गावाला एक तलवाडा म्हणून हे गाव पूर्वीपासून असलेलं गाव. तर इथे या मारुतीच्या मंदिरावर आम्ही दर्शनासाठी आलो आणि हा विठू माऊलीच्या गजरामध्ये आम्ही आता तोंडापूरला आमचं प्रयाण करणार आहे. सर्व दिंडीचं मनपूर्वक स्वागत करत आहे, कारण ते सोहळा भरपूर मनपूर्वक आणि श्रद्धेने पूर्ण दिंडी पार पाडतात. दरवर्षी दर सोहळ्यात आषाढी एकादशी निमित्त आम्ही तोंडापूरला जातोय. आषाढ एकादशी निमित्त लोक पंढरपूर येथे जातात. त्या निमित्तानं आपण तोंडापूरमध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे, त्यामुळे आम्ही ढालसिंग येथे तोंडापूर पायी दिंडीत दर्शनासाठी जात आहोत. विठ्ठलाशी गेल्यानंतर आमचं मन स्थिर राहतं, आमच्या मनाला समाधान मिळते, याच्यासाठी आम्ही तोंडापूरमध्ये दर्शनात जात आहे.
विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर चालला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर चालला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर चालला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर चालला तालात मृदुंग वाजला भक्तीत मन मोर नाचला तालात मृदुंग वाजला भक्तीत मन मोर नाचला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर चालला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर चालला आनंद भक्त गरजला नाद तो गगनी भिडला आनंद भक्त गरजला नाद तो गगनी भिडला विठ्ठल विठ्ठल जय जन भक्त मंडळ ढालसिंगी ही येथून निघालेली वारी त्या मंडळाची वारी ही तोंडापूरला मार्गक्रमण करते त्या हरिनामाच्या गजरामध्ये तल्लीन होऊन ही मंडळी तोंडापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे मार्गक्रमण करत आहे. सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड हे लागले वेड हे लागले सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड हे लागले वेड हे लागले पंढरीच्या नाथा तुझ्या नामाचे ध्यान हे लागले ध्यान हे लागले संसारी हे आता आणि आपण आलो आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिर तोंडापूर येतं. आज आषाढी एकादशी निमित्तानं जी मंदिरामध्ये पूजा झाली नाना भिका पाटील यांच्याशी आपण बोलणार आहोत की सकाळपासून सकाळी आरती झाली नंतर मग महापूजा झाली आमच्या हस्ते आणि बाकी म्हणजे कसं लोक येत असतात बाहेरून 2-3 दिंड्या येत असतात खाली प्रसादाची आपलं उपवासाच्या याचं कार्य हे चालू आहे आले म्हणजे इथे आता कीर्तन होईल थोड्या वेळाने पुन्हा संध्याकाळी दिंड्या आल्यानंतर पुन्हा कीर्तन होईल रात्री असं इथलं शेड्यूल आहे बघतो. आभाळागत माया तुझी आमावर राहू दे सुख समृद्धीचे पाठ या विश्वामध्ये वाहू दे अशा रीतीनं आजचा हा आषाढीचा सण या मंदिर परिसरामध्ये साजरा झाला आहे. कॅमेरामन एकनाथ कोळीसह मी विद्यानंद ऐरे JBN महाराष्ट्र न्यूज तोंडापूर. पंढरपूर तीर्थरूप स्वरूप शेकडा तीर्थक्षेत्र हे विठ्ठल रुक्माईचे मंदिर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तसेच या ठिकाणी भास्कर महाराज यांचे 2 शब्द आपण जाणून घेऊया. जवळजवळ या ठिकाणी 8 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे जवळजवळ 91वी ही वारी आहे. आमचे गुरुस्थानी असणारे हरिभक्तपरायण वैकुंठवासी सुरेशजी महाराज सेलिसादर कासली यांनी हा वारसा सुरू केला आणि संपूर्ण परिसरातील वारकरी आम्ही कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती त्याच मार्गाने आम्ही चालत आलेलो आहे. नवे तर परिसरातील सर्वच वारकऱ्यांचं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं अशी मदत असते. त्यातल्या त्यात म्हणायचं झालं तर सहजरित्या कुणीतरी येतं आणि मदत देऊन या ठिकाणी निघून जातं. भगवंतानी चालवलेले हे कार्य आणि तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्यताने पावन झालेले गाडगे बाबांच्या पदस्पर्शाने पुण्यताने पावन झालेली ही भूमी तुळजामाता देवस्थान अशा प्रकारचा आनंद प्रति पंढरपूर या ठिकाणी वारकरी हा आनंद घेत आहेत आणि शुद्धची वारी महिन्याची या ठिकाणी भरत असते. प्रत्येक वारीला कीर्तन सेवा होत असते. नवे तर आता जशा प्रकारचे या ठिकाणी दिवस निघून जात आहे किंबहुना वर्ष येत आहे किंवा वारी वाढत आहे तशा प्रकारची संख्या वारकऱ्यांची बहुतेक या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि अशा प्रकारचा दिवसभराचा आनंद कीर्तन सेवा होते. त्यानंतर फराळाचं होतं. फराळ झाल्यानंतर पुन्हा वारकरी एकमेकांना आलिंगन देऊन आपापल्या मार्गाने निघून जातात. कारण संसार दुःखरूप आहे. दुःखरूप संसारामध्ये मनाला समाधान जर म्हटलं तर फक्त या ठिकाणी मग वारीवरच काय याचं कारण आहे. जन्ममरणाची जी वारी आहे ती वारी खंडित व्हावी म्हणून भगवंताची वारी करावी.
असा वारसा संतांनी आमच्यासाठी चालवलेला आहे. आणि तो जे संतांनी आम्हाला सांगितलं, कारण येथे वडील जे जे करतील तया नाव धर्म ठेवते वडील, याचा अर्थ संत असा होतो. आणि त्याप्रमाणे हा वारसा आम्ही चालू केलेला आहे. या ठिकाणी खूप असा आनंदही घेतला येतो. आणि त्यातल्या त्यात जास्त सांगण्यासारखं काही नाही. तुम्ही इथे आला, तुम्हाला सुद्धा हे प्रदर्शन सर्व दिसत आहे. किंबहुना हे सर्व मनाने लोक या ठिकाणी आलेले आहेत. अशा प्रकारचा वारीमध्ये पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.